हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग ना जबरदस्तच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे जो राकेश आहे तो आता प्लॅन जो आहे तो डिफ्यूज करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे त्याचं डोकं काम नाही करत असतं की कुठे काय करू, मला त्याला काही समजत नसतं. आणि त्याच वेळेला ना त्याला सारखी सौदामिनी फोन करत असते. सौदामिनीचे फोन आल्याबरोबर त्याची चिडचिड होऊ लागते आणि तो म्हणत असतो की काय बोलावं नाही ह्या बाईला, खरंच ही रिकामटेकडी बाई आहे, या बाईला काही कामधंदे नाही आहेत आणि वर मला ती आता एक एक फोन करून अजून टेन्शन देते, असंही आता म्हटलं जात असतं. सौदामिनी म्हणत असते की तू काय करणार आहेस, लवकर कर जे काही करणार आहेस ते, कारण मला रिझल्ट हवा आहे, मला फक्त तुझं हे बोललेलं नको आहे, मला काहीतरी ऑप्शन्स हवे आहेत, असंही आता म्हटलं जातं. आणि मग तेव्हाच ना तो म्हणत असतो की मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, पण हे सारखे जर तुम्ही फोन करत राहिलात तर काही शक्य नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच तो म्हणत असतो की हो हो माझं काम चाललेलं आहे, पण 10 वेळा फोन करून ना मला तेच 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 सांगत बसू नका, मला जे करायचं आहे ना ते मी बरोबर करेन, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे ना सौदामिनी म्हणत असते की मला ना या सात्विक फॅशनला पूर्णपणे नष्ट करायचं आहे आणि मला लावण्य क्रिएशन तिथे उभं करायचं आहे आणि त्यासाठी माझी ही सगळी धडपड चालू आहे आणि यासाठी मला जे करायला लागेल ना ते वाटेल ते करायला मी तयार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच दुसरीकडे आता तो राकेश म्हणत असतो की मला करायला द्याल तर मी करेन ना, चला फोन ठेवा, असं बोलून तो आता फोन ठेवायला सांगतो. तेच आता सौदामिनी म्हणत असते की हा करेल का सगळं काही, का ह्याच्या भरोशावर थांबणं म्हणजे चुकीचं आहे. आता तिला वाटत असतं की नाही नाही, आपण ना काहीतरी वेगळंच करायला हवं, आपण येणार लक्ष तर ठेवायलाच हवा, पण बघायलासुद्धा हवं की काय करता येईल ते, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे आता ती थोडासा विचार करते, पण इकडे आता जो अर्णव आहे आणि ईश्वरी ह्यांचं आता डोकं बंद पडलेलं असतं, कारण ईश्वरीच्या साडीला जे काही लागलेलं असतं त्यामुळे आता त्यांच्याकडे आता नवीन पोशाख घालायला लगेच तयार नसतो आणि म्हणूनच मग आता थोडं टेन्शन येत असतं की कसं मॅनेज करायचं आहे सगळं, कारण पोशाख अजूनही आलेला नाही आहे, मग कसं होईल हा विचार तिच्या मनामध्ये येत असतो. आणि एवढा सगळा विचार जेव्हा मनामध्ये येतो ना तेव्हा मात्र ती थोडासा टेन्शनमध्ये असते आणि ती म्हणत असते की नाही, काही झालं ना तरीसुद्धा काहीतरी करायला हवं, पण डोकं काम नाही करत आहे. तेव्हाच तो म्हणत असतो की तू जरा शांत राहशील का, तू जर शांत राहशील ना तर मलाही सुचेल, असंही आता अर्णवना ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की हो हो मला कळतंय, राहते मी शांत. मग आता अर्णव थोडं डोकं लावायचं काम करत असतो, कारण त्याला माहिती आहे की जर बडबड करतही राहिली तर आपलंही डोकं चालणार नाही आणि म्हणूनच त्याने ईश्वरीला शांत राहायला सांगितलेलं असतं. ईश्वरी आता म्हणत असते मग काय काय डोक्यामध्ये विचार येत आहेत, काही आठवतंय का, काही सुचतंय का, बघा ना जर काही सुचत असेल तर आपण काहीतरी करू शकतो, पण इकडे आता काही एक सुचायला पर्याय नसतो. तेव्हाच अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की जर तू शांत बसलीस ना तरच काही गोष्टी पॉसिबल होणार आहेत, नाहीतर काहीच पॉसिबल होणार नाही आहे. हेही पटल्याबरोबर आता तो विचार करू लागतो. तेच दुसरीकडे आता राकेश जो आहे तो आता तो बॉम्ब कुठे ठेवायचा या विचारांमध्ये हरवलेला असतो आणि त्याला आता काही झालं तरी बॉम्ब जो आहे तो योग्य ठिकाणी ठेवायचा असतो आणि यासाठी त्याचं प्लॅनिंग आता सुरू असतं की कुठे ठेवता येईल बॉम्ब यासाठी. मग तो इकडे तिकडे जागा आता शोधत असतो आणि त्याला योग्य ती जागा तर भेटत असते, पण ही सौदामिनी मात्र फोन करून ना सारखं डोकं खराब करत असते. सौदामिनीचा पुन्हा फोन आल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असतो की आता काय झालं आहे. तेव्हा सौदामिनी म्हणत असते की ती अजूनही ना काउंटरजवळ नाही आहेत, म्हणजे तुला कळतंय का, दोघंही जण काउंटरकडे नसल्याचे काय परिणाम होणार आहेत ते जरा गोष्टी लक्षात घे. जर ते काउंटरकडे असले असते ना तर काहीतरी घडलं असतं, पण आता ते काउंटरच्या इथेही नाही आहेत, याचा अर्थ ना काहीतरी नक्कीच गडबड आहे बघ. मग आता जर ते स्पर्धेलाच पोचले नाहीत तर तेही उत्तमच आहे की, पण आता इकडे असणारा जो
राकेश आहे तो मात्र आता म्हणत असतो की तुम्ही जरा शांत बसताय का, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय ना, मला जरा प्रयत्न करू द्या ना, नाहीतर तुमची बडबड बडबड नुसती सुरूच आहे, थोडा वेळ तर द्या, मी बघतो ना कसं मॅनेज करायचं आहे ते, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना इकडे फोन तो ठेवतो आणि इकडे तिकडे बघू लागतो, कारण फोन ठेवल्यानंतर ना त्याला आता काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळत असतात की आपण जशा ठरवतोय तशाच घडवायच्या, पण ही ती सौदामिनीचा जीव नुसता वर खाली होत असतो. ती विचार करत असते की ह्यांच्या भरोश्यावर तर मी बसते, पण माझं काम होईल का, कारण आपल्याला काही झालं तरीसुद्धा यांना जिंकू द्यायचं नाही आहे आणि त्यासाठी आकाशपातळी एक करावं लागलं ना तरीही चालेल, पण माझ्या लावण्याचं नाव जे आहेत ना ते फुसून टाकायला नको, असाही विचार ना आता ती करत असते. दुसरीकडे आता जे रमाकांत असतात ते सुटून निघालेले असतात आणि ते पळ काढत असतात, जेवढं धावता येईल तेवढं ते आता धावायचा प्रयत्न करत असतात. तर त्यांच्या मागे उदयकांतसुद्धा आता येत असतो. उदयकांतलासुद्धा रमाकांतचा पाठलाग करून तिथपर्यंत यायचं असतं आणि यासाठी त्याची धडपड सुरू असते. जशी आता त्याची धडपड सुरू होते ना तसं मात्र आता तो इकडे तिकडे पळत असतो, त्याच्या मागोमाग तो जाऊ लागतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता ईश्वरी टेन्शनमध्ये असताना अर्णव तिला शांत करतो. अर्णव तिला म्हणत असतो की बघ, नको हायपर हो, नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील आणि जर तू अशीच जर हे करत राहिलीस तर कसं होणार आहे, थोडंसं वाट बघ, थोडीशी हे कर, कळ काढ, मग होईल की सगळं काही नीट, असंही आता म्हटलं जात असतं. मग ती म्हणत असते की हो तू म्हणतोयस ते सगळं ठीक आहे, पण कधी होतील या सगळ्या काही गोष्टी ठीक, मी त्याचीच वाट बघते. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काहीतरी सोल्युशन काढायला हवं, नाहीतर काहीच पर्याय उरणार नाही. तेच आता अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये ना विठ्ठल रखुमाईची मूर्ती असते आणि विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर ईश्वरीला त्या दिवशीचा तो प्रसंग आठवतो, ज्या दिवशी ती लोक आता इथे येणार होती. त्या दिवशीसुद्धा त्यांना समोर ना वारी दिसलेली होती आणि वारी दिसल्यानंतर मग तिला ना आता सगळ्या काही गोष्टीत ना आठवू लागतात. मग आता ती विचार करते की हां, ही कल्पना तर एकदमच जबरदस्त अशी आहे, आता थोडाही वेळ वाया घालवून चालणार नाही, आपल्याला काहीतरी करायला हवं. आणि त्यामुळेच ना तिला आता वारीचं सगळं आठवल्यानंतर विठ्ठल रखुमाईची छोटीशी मूर्ती बघितल्यानंतर तिला कळतं, तिला आयडिया येते आणि मग लगेच ती ना आता अर्णवकडे जाते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, माझ्याकडे एक खूप मस्त अशी आयडिया आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, ते आधी मला सांगा. त्यावर अर्णव म्हणतो की हो माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण आयडिया काय आहे ती तरी मला सांग. मग आता आयडिया जी आहे ती आता सांगायला सुरुवात केली जात असते. मग आता जेव्हा जी आयडिया आहे ती सगळी काही आता ईश्वरी सांगते ना तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की काय नाही, हे काही पॉसिबल नाही आहे, सरळ त्याने आता सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा तर आता खूप मोठा असा धक्काच बसलेला असतो की हे सगळं काय आहे. मग तेव्हाच ना इथे ईश्वरी म्हणत असते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे असं तुम्ही बोलताय ना, मग आता काय झाले, प्लीज ठेवा ना माझ्यावर विश्वास, मी तुम्हाला म्हणते ना सगळ्या काही गोष्टी नीट होतील, पण थोडा वेळ द्यायला हवा, तेव्हाच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे मला माहिती आहे, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता तुम्ही हे सगळं मॅनेज करू शकता, बघा तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी मॅनेज करता येत आहेत का, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो की हो बघूया, मॅनेज करता येतील, पण थोडं थांबावं लागेल, कारण सगळ्या काही गोष्टी अशा लगेच शक्य नाही आहेत ना, कळतं आहे ना तुला काय म्हणायचं आहे मला ते, हो मला कळत आहेत ना तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या शक्य नाही आहे, पण थोडा तरी वेळ आपल्याला हे करायला हवा ना, बघा ना काही होतं आहे का पॉसिबल, शिर्केंना लावाना कामाला, असंही आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं. आणि आज खरी तर कसोटी आहे अर्णव सरांच्या या सगळ्याचा वापर करायचा, असं देखील आता ती म्हणत असते. बघा तुम्हाला जमतं आहे का, तुम्हाला जर जमलं ना तर सगळंच पॉसिबल आहे, असंही ती आता म्हणत असते. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती अर्णवला सांगते तेव्हा अर्णवही थोडासा का होईना आता विचार करत असतो. त्यालासुद्धा आता काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळत नसतात की कशा मॅनेज करायच्या त्या. इथे ईश्वरीने त्याला सांगितलेलं असतं की आपण जर दोघं एकत्र असू ना तर कोणत्याही गोष्टीत ना अशक्य अशा नाही आहेत, सगळ्या गोष्टी शक्य आहेत, फक्त आपण दोघंही जण सोबत असलो ना तर सगळं काही जमू शकतं. बघा आपल्याकडे अजूनही वेळ आहे, आपण हे सगळं काही मॅनेज करू शकतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे, तू बोलतेस तसा विचार मी करतोय. मग आता
ईश्वरीने एवढं सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अर्णवही पूर्णपणे तयारीला लागतो. अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की ठीक आहे. मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या परफेक्ट घडतील, एकदम व्यवस्थित घडतील, फक्त थोडा वेळ द्या, मग बघा, असंही आता ईश्वरी अर्णवला सांगते. अर्णव आता ईश्वरीचं ऐकतो आणि त्याने ना लगेच ना कॉल केलेला असतो. आता त्याने फोन करून सांगितलेलं असतं की आपलं एवढं काम झालं पाहिजे. मग आता काय, त्याचं काम करण्यासाठीच ना पटकन ना सगळीजणं कामाला लागतात. म्हणजे शिर्केला त्याने आता हे सगळं काही करायला सांगितलेलं असतं. शिर्केला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी करायला सांगितल्या जातात तेव्हा शिर्के लगेच कामाला लागतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे ना आता राकेश बरोबर अर्णव ईश्वरीच्या त्या काउंटरच्या इथे आलेला असतो आणि तिथेच ना त्याला तो बॉम्ब जो आहे तो ठेवायचा असतो आणि तो बॉम्ब जो आहे तो त्याला तिथे ठेवून ना आता त्याला हवं ते सगळं काही आपल्या हातात घ्यायचं असतं आणि यासाठी त्याचे हे पराक्रम सुरू असतात. आणि जेव्हा हे सगळे पराक्रम तो करत असतो ना तेव्हा मात्र तो आता बरोबर तिथे बॉम्ब जो आहे तो डिफ्यूज करत असतो. कारण त्याला बॉम्ब जो आहे तो तिथे ठेवून ना मुद्दामून मजा घ्यायची असते. त्याला जे हवंय अर्णव ईश्वरीच्या चिंधड्या करायच्या तेच त्याला करायचं असतं आणि यासाठी त्याने आता एवढी मोठी जोखीम हातात घेतलेली असते. तो इकडे तिकडे पाहतो आणि त्याने आता ठरवलेलं असतं की हीच ती वेळ आहे आपल्याला हवं ते साध्य करण्याची. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होतं. इकडे बाबा जे आहेत म्हणजे रमाकांत ते आता कोणाला तरी लिफ्ट मागत असतात आणि म्हणत असतात की प्लीज मला तिथपर्यंत सोडाल का. मग आता त्या समोरच्या माणसाने सुद्धा हो असं म्हटलेलं असतं आणि मग काय आता सोडण्यासाठी सगळी तयारी केलेली असते. मग आता सोडण्याची तयारी तर झालेलीच असते. ते गाडीमध्ये बसलेले असतात. तेच इकडे उदयकांतने एका स्कूटीवाल्याची मदत घेतलेली असते. का तर आता त्यांना पुढे जायचं असतं आणि या सगळ्या काही गोष्टी करूनच ना आता त्यांना हवंय ते यश हवं असतं. आणि या सगळ्या काही गोष्टी करत असताना त्यांनी आता ठरवलेलं असतं की पाठलाग करायचा. पण रमाकांतकडे ना उदयकांतचा मोबाईलसुद्धा असतो. इकडे आता अनाऊन्समेंट होते की 1 तास शिल्लक राहिलेला आहे, अजूनही तुम्ही आलेत कसे नाही. 1 तासामध्ये आता ही स्पर्धा सुरू होणार आहे असं देखील आता म्हटलं जातं. एवढी अनाऊन्समेंट झाल्यानंतर मात्र आता अर्णवला काही सुचत नसतं की काय करावं ते. तेच आता ईश्वरी सांगत असते की अर्णव सर नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी होतील मॅनेज, फक्त थोडा वेळ देऊया आपण. मग आता अर्णव म्हणतो की कसं होणार आहे सगळं मॅनेज, मला सांग ना, आपण बघतोच आहोत ना, अजूनही काहीच पॉसिबल होत नाही आहे असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय, पण आपण थोडा वेळ देऊया, होईल सगळं काही नीट, फक्त बघा या सगळ्या गोष्टी ठीक होतील असंही आता तिने म्हटलेलं असतं. तेव्हाच ना अर्णव तिच्याकडे पाहत राहतो. अर्णव जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर बघा, मला असं वाटतं ना की शिर्केला तुम्ही एकदा कॉल करा. मग शिर्केचाच तोपर्यंत कॉल आलेला असतो. शिर्केचा जसा कॉल येतो ना तसं मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काय झालं आहे, तर शिर्केंनी बाहेर बोलवलं आहे असंही आता म्हटलं जातं. शिर्के जे आहेत आलेले असतात आणि मग त्यांनी सगळं सामानही आणलेलं असतं जे की अर्णवने त्यांना सांगितलेलं आहे. तेच इकडे आता वल्लरीचा जीव नुसता वर खाली होत असतो. तिने ना आता कामाला लावलेलं असतं. वल्लरीने सांगितलेलं असतं की लवकरात लवकर आहे ना तुम्ही या, म्हणजेच त्या उदयकांतला सांगितलेलं असतं. आता उदयकांतच्या फोनवरती फोन करते, पण तो फोन असतो इकडे असणाऱ्या या रमाकांतच्या हातामध्ये. रमाकांत आता फोन रिसीव करतात. तेच आता फोन रिसीव केल्याबरोबर इथे वल्लरी म्हणत असते की काय रे, कुठेच पोचलाच नाहीच अजून. मग तो म्हणतो की हो येतोच आहे ना. मग आता हा आवाज थोडा वेगळा वाटतो. आवाज जसा वेगळा ऐकायला येतो ना तसं मात्र आता म्हटलं जातं की काय, कोणाचा आवाज आहे हा, हा आवाज ना वेगळाच वाटतो आहे. मग आता तू ज्याला फोन केला आहेस ना त्याला कसं लागेल फोन, कारण मी तर पळून आलो आहो, मी तर त्याला चांगलंच तुडवलं आहे आणि मी रमाकांत बोलतो आहे. मग आता रमाकांतचा आवाज ऐकल्याबरोबर ना आता काय बोलावं आणि काय नाही ना काही सुधरत नसतं. एकदमच मोठ्या धक्क्यात वल्लरी असते. कारण वल्लरीला वाटत असतं की चला आपण जे आहे जे काही केले त्याच्यात आपण सक्सेस असू, पण तिचा हा प्लॅन जो आहे तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे
त्यामुळे ती आता तोंडावर पडलेली असते. तिला आता अक्षरशः कळत नसतं की काय बोलावं ते. त्यामुळेच आता ना तिला अशी बेचैनी झालेली असते. सुधरत नसतं तिला आता रिॲक्ट काय करू ते. पण आता ती आता लगेचच फोन ठेवते आणि जसा तिने आता फोन ठेवलेला असतो ना तेव्हा मात्र आता वल्लरी डोक्याला हात लावून घेते. कारण वल्लरीला समजतं की तिने जे जे काही प्लॅन केलेलं आहे ते अशा पद्धतीने फ्लॉप झालेलं आहे आणि त्यामुळेच ना तिला आता काय बोलावं काही सुधरत नसतं. कारण रमाकांत जर इथपर्यंत बाहेर सोडून आला तर रमाकांत जो आहे तो नक्कीच ना हे सगळं काही बाहेर काढेल आणि रमाकांतने ह्या सगळ्या काही गोष्टी बाहेर काढल्या तर मग आपलं काय होईल हा विचार ना मनामध्ये सतत त्याच्या आता येऊ लागतो आणि त्यामुळेच ना आता तिला अजूनच टेन्शन येतं. सुधरत तर काहीसुद्धा नसतं आणि त्यामुळेच ना ती आता थोडी बेचैन असते आणि जेव्हा ती एवढी बेचैन झालेली असते ना तेव्हा मात्र आता तिला कळतच नाही आहे की आपण कोणतं पाऊल उचलावं. तेच आता ईश्वरी पटकनी आतमध्ये आलेली असते. अर्णवने सगळं सामान आणलेलं असतं. जसं आता अर्णव ते सगळं सामान घेऊन येतो तेव्हा ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की चला चला पटकन ना आपण कामाला लागूया, उशीर जराही करूया नको, कारण आपल्याकडे ना वेळ खूप कमी उरलेला आहे. मग आता हे असं म्हटल्यानंतर पटकनी ना आता ती लोक कामाला लागतात. मग आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही उभे राहा, पटकन आपण तुमचं चेंज करून घेऊया. आधी तुम्हाला तयार केलं की मग नंतर मला माझी तयारी करता येईल. मग तेव्हाच ना अर्णव जो काही आहे तो आता ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की हो मला माहिती आहे की काहीतरी गडबड होते, पण अर्णवला आता ईश्वरी म्हणत असते की नाही आपल्याला कोणतीही गडबड करून चालणार नाही आहे, आपल्याकडे वेळ कमी उरला आहे. त्यामुळे मग आता तिने आता पटकन ना त्याला धोती वगैरे घालायचं ठरवलेलं असतं. तेच आता धोती वगैरे घालत असतानाच ना आता ती त्याला म्हणत असते की थांबा, शांतपणे उभे राहा, उभे राहिलात ना तरच या सगळ्या काही गोष्टी पॉसिबल होणार आहेत, असंही आता ती म्हणत असते. आणि मग काय, मग आता ते सगळं झाल्यानंतर ना पुढे आता तो म्हणत असतो की काय करायचं आहे. मग आता तो म्हणतो की दे मी आतमध्ये घालतो. मग आता ईश्वरीला तो जुना प्रसंग आठवतो ज्या वेळेला कामावर सुद्धा त्याला अशीच ईश्वरीने जी धोती आहे ती घालून दिली होती. तेव्हासुद्धा ना हे असाच प्रकार घडला होता. पण तेव्हा लग्न झालं नव्हतं, पण आता हक्काचा माणूस आलेला आहे, म्हणजेच लग्न झालेलं आहे हे सुद्धा ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. ती म्हणत असते की तेव्हा आपलं लग्न नव्हतं झालेलं, पण आता आपलं लग्न झालेलं आहे, सो मला असं वाटतं की हे सगळं करू शकते ना मी. मग आता अर्णव बोलत असतो की नाही, खोचायला मला ते मी खोचतो. मग आता हळूच तो खाली खोचतो आणि तेव्हाच ना ईश्वरी बघत असते. ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे. मग आता मागून सुद्धा तिने एकदम प्लेटिंग व्यवस्थित केलेल्या असतात आणि ती त्याला धोतीना व्यवस्थित तयार करून देत असते. अर्णव मात्र म्हणत असतो की काय करतेस मी सिंदौर तू हे. मग ईश्वरी म्हणते की तुम्हाला मी म्हटले ना जरा शांत बसा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग थांबा ना जरा, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलते. मग आता अर्णवला ती छान अशा ना धोत्या घालून देते आणि धोती वगैरे घालून दिल्यानंतर ना आता हे सगळं काही झाल्यानंतर पुढे आता ईश्वरी अर्णवला बघत राहते. मग आता ते सगळं व्यवस्थित रेडी केलेलं असतं. मग आता अर्णव म्हणत असतो की झालं आहे का, पण ईश्वरी म्हणते की नाही 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 झालं आहे, थांबा जरा, अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. मग असं म्हणून ईश्वरी आता ती धोती आणि त्याचबरोबर तिने तो आता वरती कुर्तासुद्धा छोटासा असा का होईना दिलेला असतो. ह्या ड्रेस कोडला काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि त्याचसोबत ना तिने आता अंगावर ना घोंगडंसुद्धा दिलेलं असतं, म्हणजे ना बहुतेक आदिवासी लूक जो आहे तो पूर्णपणे त्यांनी तयार केलेला असतो. कारण त्यांना आता काहीतरी कॉस्ट्यूम असं करून दाखवायचं आहे आणि त्याचसाठी ईश्वरीने पटकनी हे सगळं डिसाईड केलेलं होतं. त्याचसोबत काळा जो दोरा आहे तो सुद्धा तिने घेतलेला होता आणि काळा दोरा जेव्हा तिने घेतलेला होता तेव्हा मात्र आता तो हळूच का होईना त्याच्या गळ्यामध्ये घातलेला होता. आणि जेव्हा काळा दोरा ती गळ्यात घालते, हातातही बांधून देते, कारण तिला माहिती आहे की हे सगळं केल्यानंतर जो काही रिपोर्ट आहे तो अशा पद्धतीने येईल आणि त्यामुळे आता तिने हे सगळं काही घडवून आणलेलं होतं परफेक्ट असं. आणि त्यामुळेच मग आता ती म्हणत असते की हां आता कसं आता परफेक्ट जुळते. मग तेव्हाच ना
ह्या सगळ्या काही झाल्यानंतर गोष्टी तेव्हा आता अर्णव म्हणत असतो की मला तर तू तयार करतेस, पण तुझं काय? ईश्वरी म्हणत असते की 2 मिनटं थांबा. आता तिने गळ्यात नुसताना काळा धागा बांधलेला असतो, पण तिला असं वाटतं की त्यामध्ये काहीतरी लाकडाचं जे लॉकेट आहे ते सुद्धा आपण घालायला हवं आणि त्यामुळेच ना मग आता ते सुद्धा ती घालून देते त्याच्या गळ्यामध्ये. आणि जसं आता ती त्याच्या गळ्यामध्ये घालून देते ना, तेव्हा आता त्याचा पूर्ण लूक तयार होतो. पण अजूनही ईश्वरी म्हणत असते की 1 मिनटं थांबा हा. आणि मग असं करून ना ईश्वरीने अर्णवला पूर्णपणे छान असं तयार केलेलं असतं. आणि जेव्हा ईश्वरी अर्णवला तयार करते ना, तेव्हा अर्णव ईश्वरीकडे एकटक बघत असतो. अर्णव जेव्हा ईश्वरीकडे एकटक बघतो ना, तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला छान अशी तयार करून देत असते. कारण तिला ना दुसरं काही दिसत नसतं की अर्णवला तयार केल्याशिवाय. कारण त्यांना ना ही स्पर्धा जी आहे ती आता फक्त जिंकायची असते आणि जिंकण्यासाठी काही म्हणून दोघंही जण नवरा बायको जे आहेत ना ते करायला तयार असतात. आणि त्यासाठी त्यांची आता पूर्णपणे तयारी सुरू असते. आता वरतून तिने आता घोंगडंसुद्धा दिलेलं असतं आणि ती आता जेव्हा त्याला घोंगडं देते तेव्हा ती म्हणत असते की आता परफेक्ट तयारी झालेली आहे. आता एक काम करा, तुम्ही ना असेच तयार राहिला आहात तर बाहेर व्हा, तोपर्यंत मी माझी तयारी करते, असंही आता ती म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हो हो. मग आता ईश्वरी बघत असते आणि ईश्वरीला कळतं की अर्णवला छान तिने तयार केलं आहे. त्यामुळे आता ईश्वरी त्याची नजर वगैरे काढते आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की आता छान दिसताय, चांगले तयार झाला आहात, फक्त आता थोडा वेळ थांबा म्हणजे मीही तयार होते, मग कसं सगळं काही एकदम व्यवस्थित होईल. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात तेव्हा अर्णव बोलतो की ठीक आहे, मी बाहेर थांबतो, तोपर्यंत तू छान तयार हो आणि ये. मग आता ईश्वरीसुद्धा म्हणते की हो हो, मी येते तयार होऊन, तोपर्यंत तुम्ही थांबा. मग आता तो बाहेर जातो. मग आता ईश्वरी विचार करते की आपणही तयार व्हायला हवं. आणि मग ना तिने तिची जी साडी असते ती बाहेर काढलेली असते आणि तिने सुद्धा आता स्वतःला एक नवीन साडी जी आहे ती आणलेली असते. आणि जेव्हा ती ही साडी आणते ना, तेव्हा मात्र आता ती साडी वेअर करायची तिचं ठरलेलं असतं. कारण उगाच आहे ना खूप जास्त उशीर करून चालणार नाही. आणि त्याचसाठी तिने पटकन ना आता स्वतःची तयारी केलेली असते. आणि जशी तिने आता तयारी केलेली असते ना, तशी आता तिकडे तिकडे बघत असते. आणि जेव्हा तयारी वगैरे होते मग तेव्हाच ती आता म्हणत असते की मला अर्णव सरांच्या इथे जायला हवं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की राकेशला पुन्हा एकदा सौदामिनी कॉल करते आणि सौदामिनी राकेशला म्हणत असते की काय झालं, होतंय का सगळं काही. मग आता राकेश म्हणत असतो मी करतोय ना, पण तुमचा जो काही वारंवार फोन येतोय ना त्यामुळे मला डिस्टर्बन्स येत आहे. तेव्हा सौदामिनी म्हणते की तुला नाही कळणार रे, माझ्या हातात ना जर सगळं काही जातंय ना, मग आता मला तर हे सगळं करावंच लागणार आहे, असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा राकेश म्हणतो की आता बघा ना, थोड्याच वेळात तुम्हाला कसा बॉम्ब फुटण्याचा आवाज येतो ते, मग तेव्हा तुम्हालाही अर्णव ईश्वरीच्या चिंधण्या झालेल्या दिसतील, तुम्हीही त्याचीच वाट बघताय मला माहिती आहे, पण थोडा वेळ थांबा, मग सगळ्या काही गोष्टी समजतीलच, असंही आता बोललं जात असतं. मग आता त्याने जे काही प्लॅनिंग केलेलं असतं त्या पद्धतीने त्याने आता तो बॉम्बसुद्धा तिथे ठेवलेला असतो. जसा त्याने आता बॉम्ब ठेवलेला असतो ना, तो वाट बघत असतो की कधी एकदा अर्णव ईश्वरी त्या टेबलजवळ येतात आणि तो बॉम्ब फुटतोय, असं झालेलं असतं. आणि त्याने आता बॉम्बचा ठेवलेला असतो आणि या सगळ्याबद्दल तो आता सौदामिनीला सांगतो. सौदामिनीला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा तीही म्हणत असते की ठीक आहे ओके, म्हणजे हे सगळं आपलं मॅनेज होतं आहे तर, असंही तिने आता म्हटलेलं असतं. मग राकेश म्हणतो की हो, सगळ्या काही गोष्टी परफेक्ट घडलेल्या आहेत, फक्त आता थोड्याच वेळात ना आवाज येईल आणि मग तेव्हा बघा की कसं सगळं काही तुम्हाला समजेल ते, असंही आता बोललं जात असतं. तेव्हा कुठे जाऊन सौदामिनी खुश होते. सौदामिनीला वाटतं की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ना ते तर आता अशा पद्धतीने होणार आहे सक्सेस. आणि मग आता या सगळ्या काही गोष्टी सक्सेस होणार आहेत हे कळल्यानंतर ना ती आता हॅप्पी असते. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतं, पण तेव्हाच ना सौदामिनी त्याला म्हणते सगळं काही व्यवस्थित जुळवून आणलंयस ना, मग होईल सगळं ठीक, आता फक्त या लोकांच्या चिंधण्या होताना मला पाहायच्या आहेत, असं देखील सौदामिनी राकेशला म्हणते. राकेश म्हणतो थोड्याच वेळात येईल की मग आवाज, वाट कसली बघताय, असंही बोलून तो आता तिला आनंदाच्या उखळ्या फुटायचा प्रयत्न करत असतो. इकडे आता सौदामिनीला वाटतं की चला राकेशवर जबाबदारी दिली, राकेशने तो बॉम्ब ठेवला आहे सेट करून म्हटल्यावर काम झालं. आता फोन ठेवल्यानंतर राकेश इकडे तिकडे बघतो.
पण आता पुढील भागामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे इकडे ईश्वरी तर साडी वगैरे नेसून तयार झाली आणि अर्णवसुद्धा आता तिथे बाहेर पोचलेला आहे त्याच्या जागेवर. आणि जेव्हा तो तिथे जातोय ना तेव्हा त्याची ना ठोकर होते या राकेशसोबत आणि राकेश त्याला दिसतो. राकेश जसा त्याला दिसतो ना तसं आता तो त्याच्याकडे बघू लागतो आणि राकेशच्या डोळ्यांमुळे आता अर्णवला समजलेलं असतं की राकेश हा इथपर्यंत आलेला आहे आणि त्यामुळे मग ना तो आता त्याचा पाठलाग करतो. ईश्वरी ते तयार तर झालेली असते पण आता ईश्वरी वाट बघत असते अर्णवची, कारण आता स्टेजवर अनाऊन्समेंटसुद्धा होत असते की कुठे आहे अर्णव. मग आता नम्रता म्हणत असते की चल ना तुमच्या स्टेजवर आता अनाऊन्समेंट होते, काय झालं आहे. पण ती म्हणते की अजूनही अर्णव सर आलेले नाही आहेत, अर्णव सर आले नाही आहेत असं बोलून ती म्हणते मग मी एकटी कशी जाणार आहे या स्पर्धेसाठी, असंही तिने आता सांगितलेलं असतं. मग तेव्हाच ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो ईश्वरीसाठी असतो. तो तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.